झी 24 तास एक पाऊल पुढे। ऐन दुष्काळात धुळवड साजरी करण्यावरून अडचणीत आलेले असताना सुद्धा संत म्हणवून घेणारे आसाराम बापू आडमुठ्या भूमिकेवर कायम राहिलेत। नवी मुंबई साजऱ्या होणाऱ्या धुळवडीच्या कार्यक्रमाला झालेल्या विरोधानंतर सुद्धा बापूंची धुळवड साजरी झालीच। त्याचबरोबर सरकारच्या आदेशानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने टँकरची परवानगी नाकारल्यानंतर ठाण्यातून या धुळवडीसाठी पाणी आणण्यात आलं आणि बापूंची धुळवड साजरी झालीच। आपण कुणालाही कसे जुमानत नाही हेच आसाराम बापूंनी यातनं दाखवून दिलं। या संदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे। आज महाराष्ट्र दुष्काळाच्या काही होरपळत असताना आसाराम बापूंनी जे कृत्य केलं आहे ते निंदनीय आहे। जरी आदरणीय असे लोक जर पिण्याच्या पाणी हे जीवन आहे आणि पाण्यासाठी काय काय होऊ शकते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे। अशा अवस्थेमध्ये सरकार आवाहन करते की पाणी जपून वापरा। हे सगळं चालू असताना एक अत्यंत वाईट गोष्ट काल घडल्यामुळे आम्ही मुख्य न्यायमूर्तींना विनंती केलेली आहे याचिकेमध्ये की आसाराम बापूंवर दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी। त्यांच्याकडून 50,000 टँकरचे पैसे वसूल करावे आणि ज्या भागात दुष्काळ आहे त्या भागातल्या जनतेला ते पाणी द्यावं। तेवढंच नव्हे तर पुन्हा 26-27 आपल्याकडे होळी आहे। संपूर्ण महाराष्ट्रात लाखो लिटर पाणी वाया जाणार आहे। त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई व्हावी म्हणून सर्व जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक, नगरपालिका, महानगरपालिका यांचे आयुक्त सगळ्यांना आदेश द्यावेत अशी आम्ही हायकोर्टाला विनंती केलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।